शेतकरी मित्रांनो, मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या YouTube चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता हा लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे। तर पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 18व्या हप्त्याची तारीख आता जाहीर करण्यात आलेली आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर जे आलेले असताना त्यावेळी या हप्त्याचे वितरण हे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात करण्यात येणार आहे। यासंबंधीची माहिती सध्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेली आहे। तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता हा दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी वितरित केला जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, लक्षात असू द्या, तुम्ही जर या ठिकाणी तुमची या पीएम किसान सन्मान निधी योजनेत काही त्रुटी आलेली असेल आणि ती त्रुटी जर तुम्ही आतापर्यंत दूर केलेली नसेल तर लवकरात लवकर आपली त्रुटी दूर करून घ्या, कारण जर तुम्ही त्रुटी दूर केलेली असेल तर तुम्हाला 5 ऑक्टोबर 2024 ला हा हप्ता मिळू शकतो, आणि जर यादीचे हप्ते मिळाले नसतील तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात। आणि मित्रांनो, शेतकरी बांधवांनी या ठिकाणी जर केवायसी जर केलेली नसेल, कारण बऱ्याच शेतकरी बांधवांची अजूनही केवायसी प्रलंबित आहे, त्यांनी सुद्धा आपली पीएम किसान केवायसी जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन फक्त बायोमेट्रिक पद्धतीने या ठिकाणी करून घेणे आवश्यक आहे। तर तात्काळ आपली केवायसी करून घ्या, कारण लवकरच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18व्या हप्त्याचे वितरण होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी केंद्र सरकार मार्फत पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याचे अगदी वेळेवर या ठिकाणी वितरण होत आहे। ज्या कालावधीमध्ये वितरण करायचं आहे त्याच कालावधीमध्ये वितरण होत आहे, कोणतेही या ठिकाणी विलंब लावला जात नाही आहे। परंतु दुसरीकडे मात्र राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेचे अजूनपर्यंत एकूण फक्त 4च हप्ते शेतकरी बांधवांना वितरित करण्यात आलेले आहे। जवळपास 2 वर्षांचा कालावधी आता होत आलेला आहे या योजनेला, फेब्रुवारीमध्ये तो होऊन जाईल, परंतु अजूनही फक्त 4 खाते या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे वितरित करण्यात आलेले आहे। तर आशा करूयात की केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकार सुद्धा जे शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे आहेत ते शेतकरी बांधवांना वेळेवर देतील। तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतले। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। धन्यवाद।